बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली। त्याच्याकडून गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व मोटरसायकल असा 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 19 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन विजापूर नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ मंजुनाथ शांतप्पा नेरणशेट्टी व 39 नर इंडी कर्नाटक यास ताब्यात घेतले। अंगझडती त्याच्याकडे बेकायदेशीर गावठी पिस्तूल व 5 जिवंत काडतुसे आढळून आली। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली। चौकशीत त्याने पिस्तूल व काडतुसे इंडी येथील घनश्याम दल्लीचंद जाट वय 27 याच्याकडून घेतल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी घनश्याम जाट यासही अटक केली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड व त्यांच्या पथकाने केली। आता तो एक्सपर्टला जर आम्ही पाठवल्यानंतर तो अहवालावरूनच आमच्या लक्षात येईल ते गुन्हा म्हणजे पिस्टल वापरले का नाही म्हणून। ते आम्ही तज्ञ नसल्यामुळे आम्हाला सांगता येत नाही। त्या तज्ञांकडून तशा तपासामध्ये अजून आतापर्यंत निष्पन्न होत नाही। जर तपासामध्ये निष्पन्न झाले की आम्ही सांगू। त्यांनी पिस्तूल कशासाठी बाळगलं होतं? काय पुढचं काही कांड वगैरे करायचा विचार वगैरे होता? त्याचा उद्देश एवढाच होता की स्वसंरक्षणासाठी म्हणतोय सध्या त्यांना असे जरा थोडेसे दुसरीकडे जाऊन प्रवास करायची जर जास्त आवड असल्यामुळे आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि अशा प्रवासामध्ये स्वतःच्या याच्यासाठी ते बाळगले असा आता प्राथमिक आमचा अंदाज आहे। आणखी आम्ही सखोल त्यांच्याकडे चौकशी करू, तपासू। And press the bell icon. Never miss a